नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी, सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी एक महापत्र परिषद घेतली. या पत्रपरिषदेत त्यांनी असं सांगितलं की म्हणे भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी सांगितलं होतं की आम्हाला शिवसेनेला संपवायचं आहे. तसा भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेला संपवायचं आहे असा दावा शिवसेनेचे वेगवेगळे नेते नेहमीच करत असतात. पण या दाव्यात कितपत तथ्य आहे? खरोखरी भाजपला शिवसेनेला संपवण्याची गरज आहे का? गरज असेलही कदाचित, पण भाजप त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे का, की ही फक्त शिवसेनेची ओरड आहे, शिवसेनेचा कांगावा चालू आहे? याच्याच वर विचार आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत. मुळात भाजप आणि शिवसेना या 2 पक्षांची तुलना करायची झाली तर शिवसेना हा 1966 साली जन्माला आलेला महाराष्ट्रापुरता पक्ष आहे. सुरुवातीला हा पक्ष फक्त मुंबईत होता, नंतर हळूहळू वाढत तो मुंबई, पुणे आणि कोकण या भागात गेला. नंतर तो थोडाफार खाली सरकला आणि नागपूर, विदर्भाकडे आणि मराठवाड्याकडे यायला त्यांना 1966 नंतर 1988 म्हणजे तब्बल 22 वर्षाचा कालखंड लागला होता. जेव्हा की शिवसेनेच्या मते भारतीय जनता पक्षाची स्थापना ही 1980 साली झाली आहे. बरोबर आहे. कागदोपत्री नोंदींनुसार शिवसेनेच्या मते ही जी भाजपची स्थापना 1980 साली झाली आहे, हा दावा अगदी बरोबर आहे. पण इथे जुना इतिहासही लक्षात घेतला पाहिजे. 1952 साली भारतीय जनसंघ नावाच्या पक्षाची स्थापना झाली होती. हा पक्ष हळूहळू वाढत गेला होता आणि संपूर्ण देशभर या पक्षाचं बस्तान जमायला लागलं होतं. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मुंबई, इकडे कोकण, मराठवाड्याचा काही भाग, विदर्भ या सर्व पॉकेट्समध्ये भारतीय जनसंघाचं अस्तित्व होतं. अगदी नावं घेऊन सांगायचे तर मुंबई, ठाण्याकडे रामभाऊ म्हाळगे होते, कोकणात डॉक्टर नातू होते, मराठवाड्यात उत्तमराव पाटील होते खानदेशात, विदर्भात महादेवराव शिवणकर, लक्ष्मणराव मानकर, दादा देशकर अशी सगळी मंडळी होती. आणि या सगळ्यांनी हा जनसंघ आपल्या कुवतीनुसार, आपल्या ताकदीनुसार वाढवला आणि त्यांना लोकांचा प्रतिसादही मिळत होता. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि महाराष्ट्रातून लोकसभेत सुद्धा भारतीय जनसंघाचं बऱ्यापैकी अस्तित्व राहत होतं. म्हणजे मला आठवतं की 1975 मध्ये नागपूर महापालिकेत सुद्धा महाविदर्भ राज्य संघर्ष समितीशी युती करून
भारतीय जनसंघ सत्तेत आला होता. आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे त्यावेळी उपमहापौर झाले होते जनसंघाचे. पुढे 1977 साली जेव्हा देशात सर्व काँग्रेस विरोधी पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांचा मिळून जनता पक्ष स्थापन केला गेला, तेव्हा जनसंघाने जनता पक्षात विलीन व्हायचं ठरवलं आणि त्यानुसार तो जनता पक्षात विलीन झाला. मात्र पुढे त्यांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध लक्षात घेत त्यांच्यावर दुहेरी सदस्यत्वाचे आरोप व्हायला लागले. नंतर 1980 मध्ये जनता पक्षाची सत्ता गेली आणि कटुता वाढायला लागली. तेव्हा जनता पक्षातली जी जुनी जनसंघाची मंडळी होती ती सगळी वेगळी निघाली आणि त्यांनी एकत्र बसून भारतीय जनता पक्ष अशा नावाचा पक्ष स्थापन केला. आता हा भारतीय जनता पक्ष म्हणजे जुना जनसंघच होता. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा होता किंवा आहे की आमचा पक्ष जुना आहे, या दाव्याला काही फारसा अर्थ उरत नाही असं माझं मत आहे. आणि ज्यावेळी शिवसेना फक्त मुंबई किंवा कोकण या पट्ट्यात होती, त्यावेळी हा जनसंघ किंवा नंतर इव्हन 1980 नंतर भारतीय जनता पक्षसुद्धा पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला होता. हे लक्षात घेता आमचा पक्ष जुना आहे आणि भारतीय जनता पक्षाचं कुठेही अस्तित्व नव्हतं, शिवसेनेच्या जोरावर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, हा शिवसेनेचा दावा हा काहीसा निरर्थक वाटतो. आता जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात तसे चढउतार खूप आले. याच भारतीय जनता पक्षाला 1984 साली लोकसभेत फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. मात्र ज्या झपाट्याने पुढे त्यांनी झेप घेतली, ती झेप घेत 2014 मध्ये या पक्षाचं लोकसभेत स्पष्ट बहुमत होतं. आजही लोकसभेत या पक्षाच्या 303 जागा आहेत आणि देशातल्या अर्ध्या राज्यांमध्ये या पक्षाची स्वबळावर सत्ता सुद्धा आहे. काही राज्यांमध्ये युती करून सत्ता आहे. अशा पक्षाला फक्त एका राज्यात थोडंफार अस्तित्व असलेल्या पक्षाला संपवायची गरज का पडावी? त्यामुळे हा मुद्दा काही तितकासा पटत नाही. तरीही शिवसेना ओरड करते. यालाही काही कारणं आहेत. शिवसेनेनी जेव्हा भारतीय जनता पक्षाशी युती केली तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हयात होते. त्यांचा महाराष्ट्रात एक दरारा होता आणि त्या दराऱ्यामुळे म्हणून नाही तर त्यांना एक सन्मान देण्यासाठी म्हणून भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या दोघांनीही बाळासाहेबांच्या सूचनेनुसार सगळ्या गोष्टी केल्या होत्या. अर्थात हे सगळं होत असताना बाळासाहेबांचीही ही भूमिका होती की भाजपला आम्ही कुठेही कमी दाखवणार नाही. म्हणजे मला आठवतं की 1995 मध्ये जेव्हा शिवसेना भाजप युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी
हे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे माफ करा आणि गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा बाळासाहेबांची सूचना होती की जो दर्जा मुख्यमंत्र्याला दिला जातो तोच दर्जा गोपीनाथ मुंडेंना सुद्धा दिला गेला पाहिजे. मात्र नंतर बाळासाहेबांच्या हातून सत्ता गेली. हळूहळू त्यांनी प्रकृतीमुळे लक्ष घालणं कमी केलं. उद्धव पंतांकडे सत्ता आली आणि त्यांची राजकारणाची पद्धत वेगळी होती. आता त्याच्यावर थेट कॉमेंट मी काही करणार नाही. मात्र तिथूनच खटके उडायला सुरुवात झाली होती. आता 1995 मध्ये किंवा 1990 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेनी जास्त जागा लढवून जास्त विधानसभा सदस्य निवडून आणले होते. 95 मध्ये तीच परिस्थिती होती, 99 मध्ये तीच परिस्थिती होती, 4 मध्ये तीच परिस्थिती होती. मात्र दरवेळी शिवसेनेच्या सदस्यांची संख्या हळूहळू कमी होत जात होती आणि नंतर 2009 मध्ये शिवसेनेनी जास्त जागा लढवूनही त्यांचे कमी लोक निवडून आले होते आणि भाजपचे कमी जागा लढवूनही जास्त लोक निवडून आले होते. त्यामुळे त्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद हे भाजपकडे होते, शिवसेनेकडे नव्हतं. 5 वर्ष एकनाथ खडसे भाजपचे विरोधी पक्षनेते होते. आणि नंतर 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनी जी झेप घेतली आणि लोकसभेत 282 जागा त्यांच्या निवडून आल्या, महाराष्ट्रातही भाजपला घवघवीत यश मिळालं. तेव्हा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मागणी केली की आता आम्हाला जागा वाढवून द्या विधानसभेच्या. जो काहीतरी 171 117 असा जो आकडा होता तो आता आपण बदलूया, कमी जास्त करूया. आणि तिथे उद्धवपंत अडले आणि त्याचा परिणाम भाजपनी युती तोडण्यात झाला. आता इथे जर त्यावेळी उद्धवपंतांनी थोडं लवचिक धोरण स्वीकारलं असतं तर तेव्हाच युती तुटली नसती. आणि त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवून दिली. स्वबळावर लढवून भारतीय जनता पक्षाने 122 जागांवर विजय मिळवला, जेव्हा की शिवसेना आम्ही राज्यातला मोठा पक्ष आहोत, अमुक आहोत, तमुक आहोत असे सगळे दावे करत होती. त्या शिवसेनेला फक्त 62 जागा मिळाल्या होत्या. नंतर मग महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी शिवसेना भाजपबरोबर गेली, 5 वर्ष सोबत नांदली. हे सगळं ठीक आहे. नंतर 19 मध्येही कशाला बा जुना मित्र आहे म्हणून भाजपने पुन्हा शिवसेनेशी युती करायची ठरवली, त्यानुसार युती झाली. पण नंतर जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपच्या जागा थोड्या कमी होत आहेत असं दिसलं, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अचानक पवित्रा बदलला आणि आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हवं असा हट्ट धरला. बरं, हा हट्ट धरायला ते थेट देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहांकडे गेले का? तर नाही. त्यांनी फक्त माध्यमांसमोर सांगितलं आणि भाजपच्या लोकांना न भेटता सरळ शरद पवारांशी मैत्री करून आता आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना किंवा अमित शहांना जाऊन ते बोलले होते का? तर नाही. ते फक्त माध्यमांसमोर बोलले आणि या कोणालाही न भेटता त्यांनी सरळ शरद पवारांशी हातमिळवणी केली. आता
उद्धव ठाकरे इतरांवर गद्दारीचा आरोप करतात, पण खरं तर गद्दारी त्यांनीच केली होती. अर्थात ते उद्धव ठाकरे किंवा त्यांचे खंदे समर्थक कधीच मान्य करणार नाही. मात्र असं असलं तरी वास्तव नाकारता येत नाही. त्यानंतर मग ज्यांच्याबरोबर निवडणुका लढवल्या त्यांना बाजूला सारून दुसऱ्याशी मैत्री करून सरकार बनवणं हा प्रकार उद्धव ठाकरेंनी केला. म्हणजे लग्न एकाबरोबर करायचं आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटायचा असा प्रकार त्यांनी केला. आणि त्यावेळी ते आक्रमकपणे आरडाओरड करत राहिले. त्याला आक्रमकपणा म्हणायचं की आक्रस्तळेपणा म्हणायचं हा निर्णयही प्रेक्षकांनी घ्यायचा आहे. पण ते आरडाओरड करत राहिले की भाजप आम्हाला संपवायला निघाला आहे. या काळात भाजपने कुठेही काही त्यांना संपवण्याचं काहीही काम केलं नव्हतं. आता नंतर 2022 जे काही घडलं त्यात एकनाथ शिंदे बाहेर निघाले. आता जर तुम्ही भाजप बरोबर शब्द मोडून गद्दारी केली असेल तर मग भाजपने तुमच्यातला एक गट फोडला तर त्यात वावगं काय असाही मुद्दा येतो. म्हणजे आम्ही काही नंगानाच करू पण तुम्ही मात्र सोज्वळच राहिलं पाहिजे ही अपेक्षाही कुठेतरी चुकीचीच आहे ना. जे तुम्ही करता ते भाजपने केलं. जर तुम्ही आधी अशी गद्दारी केली नसती तर भाजपने ही तुमच्याशी असा काही प्रकार केला नसता. आणि आता भाजपने केला पण त्यात आधी कुठेतरी तुमच्याही पक्षात खदखद होतीच ना. म्हणूनच तर तुमच्या पक्षातले 40 आमदार एकदम बाहेर निघाले आणि ते सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले आणि तिथून सरळ ते राजभवनवरच पोहोचले. हे लक्षात घेता भाजपने तुम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केले असं कसं म्हणता येईल. चूक तुमची होती. तुम्ही तुमचे आमदार सांभाळू शकला नाहीत. त्या आमदारांची तक्रार होती की आम्हाला मुख्यमंत्री कधीच भेटत नाहीत. आणि त्यावेळी झालंही खरं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण सगळा राज्यकारभार मातोश्रीवर बसूनच चालवत होते. वर्षा बंगल्यावर ते नाममात्रच होते. मंत्रालयातही ते काहीतरी 1-2दाच गेले असं म्हणतात. खरं खोटं माहीत नाही. तर अशा स्थितीत भाजपने आम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केले हा आरोपही काही फारसा असं हे वाटत म्हणजे अर्थपूर्ण वाटत नाही, निरर्थकच वाटतं. आता नंतरही सर्वांच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या अशी तक्रार केली जाते. आता काहीतरी तुमच्या लोकांनी काही गडबडी केल्या होत्या म्हणूनच ईडीच्या चौकशा लागल्यातनं तुम्ही म्हणता भाजपच्या लोकांच्या विरुद्ध तक्रारी का नाहीत. आता भाजपच्या लोकांनी तुमच्या विरुद्ध ईडीकडे तक्रारी केल्या, पुरावे सादर केले म्हणून ईडीने त्यांच्यावर कारवाई केली. तुम्ही केलेत का पुरावे सादर? तुम्ही करा. मग ईडीने नाही पावलं उचलली तर मग त्यांना म्हणा आधीच ही आरडाओरड कशाला. तर हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला संपवायचं आहे या दाव्यात काही फारसं तथ्य वाटत नाही. शिवसेनेची ताकद नसताना त्यांना मोठेपणा हवा आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे. त्यांना राज्याची सत्ता हवी आहे.
त्यांना केंद्रात सुद्धा सत्तेत वाटा हवा आहे. अरे पण तुम्ही तुमचं काही कर्तृत्व दाखवा, तरच तुम्हाला मिळेल. आज देवेंद्र फडणवीसांनी स्वबळावर महाराष्ट्रात 122 जागा निवडून आणल्या. तुम्ही एकदा तरी 100च्या वर गेला आहात का? एकदा तरी तुम्ही महाराष्ट्रात लोकसभेत 48 पैकी किमान 30 खासदार तुमचे स्वबळावर पाठवलेत का? आहे का तुमची तेवढी ताकद? मग कशाला ओरडता? आधी तेवढी ताकद दाखवा. पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही तुमचं संघटन बांधा. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात दारोदार फिरावं लागेल, कार्यकर्ते जोडावे लागतील, माणसं जोडावे लागतील, आणि मग तुम्ही ते करू शकाल. भाजप तुम्हाला संपवायला काही एवढा रिकामा बसलेला नाही आहे. तुम्ही संपता आहात ते तुमच्या कर्मानी. तुम्ही जर असे उगाचच आरोप करत राहिलात तर जनता ही सुजाण आहे. जनतेला खरं खोटं काय ते समजते. आणि तुम्ही कितीही आरोप केले तरी ज्यांच्यावर आरोप होतात तेही त्यांची बाजू मांडतातच ना. जनता ही निरक्षर विवेकाने सगळं काही बघतेच ना. आता 2 दिवसांपूर्वी तुम्ही एवढे सगळे विधानसभा अध्यक्षांवर खरे खोटे आरोप केले. त्यांनीही लगेच उत्तरं दिलीतच ना. त्यांच्यात उत्तरांमध्ये काही ना काही तर तथ्य आहेच. आणि जनता ते तथ्य तपासते. तुम्हाला वाटते की आम्ही बोलतो तेच खरं, पण तसं नाही आहे. खरं काय आणि खोटं काय हे जनता तपासते आणि तिलाही हे समजतं. म्हणूनच भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात शिवसेनेला संपवायला निघाला आहे. हा शिवसेना नेते, शिवसेना पक्षप्रमुख आणि त्यांचे समर्थक यांचा दावा पूर्णतः निरर्थक, बेसलेस आणि बिनबुडाचा ठरतो या निष्कर्षावर मी तरी आलो आहे. आता आपण आपले काय निष्कर्ष असतील ते काढा. लोकशाहीत सगळ्यांना आपले निष्कर्ष काढायची संधी आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्याला आवडला असल्यास आपण इतरांनाही तो शेअर करा. आपण एवेना प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, नसल्यास लगेच करा. इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.